नोकरी गेल्यावर येणारा प्रचंड ताण, प्रचंड टेन्शन यांना किती सामोरे जावं लागत असेल ना त्या व्यक्तीला, किती त्रास होत असेल ना, बीपीसुद्धा हाय होत असेल कदाचित. पण ही गोष्ट खोटी करून ती दाखवली आहे अमेरिकेचा जगप्रसिद्ध झालेला लेखक नॅथनियल होनार्द ह्यांची पण एक दिवस नोकरी गेली होती. पण ही बातमी जेव्हा त्यांनी घरात सांगितली त्यांच्या बायकोला, तेव्हा त्यांची बायको ती मात्र खूप आनंदात आणि उत्साहात होती आणि तिने त्यांना सांगितलं, अरे वा, ही गोष्ट तर तुझ्यासाठी किती सुंदर आहे. तू आता तुझ्या कादंबऱ्यांच्या वह्या आता भरून काढशील आणि तू पुन्हा एकदा तुझ्या कादंबऱ्या लिहायला लागशील. आणि नॅथनियल होनार्द त्यांना मात्र वेगळंच टेन्शन होतं. बरोबर आहे ना, कॉमन माणूस काय विचार करणार की आपल्या पैशाशिवाय होणार काय, लाईट्स बिल, आपला घर खर्च, अन्नधान्य कसं काय होणार. त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं असतं सोफियाला, कसं काय होणार याच्यापुढे, आपण काय वाऱ्यावर जगायचं का. पण सोफियाला भलताच उत्साह होता आणि तिने सांगितलं की मी जेव्हा तू मला पगार देत होतास तेव्हा मी काही पैसे असे बाजूला काढून ठेवले, त्याच्यामुळे वर्षभरामध्ये तरी आपल्याला कोणाचीच मदत घ्यावी लागणार नाही आणि हे पैसे आपल्याला उपयोगी पडतील. सोफियाने दिलेली प्रोत्साहनाची हाक नॅथनियल होनार्द यांना खूप मोठी यशाच्या पायरीकडे त्यांना घेऊन गेली आणि त्यांना जे यश मिळालं, द स्कारलेट लेटर या पुस्तकामध्ये त्यांना खूप मोठं यश मिळालं. ते जगामध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या कादंबऱ्या अशा खूप काही त्यांच्या कादंबऱ्या आल्या आणि त्या खूप प्रसिद्ध झाल्या. या गोष्टीवरतून मला एक गोष्ट कळली होती, नथिंग इज परमनंट. काहीही परमनंट राहणार नाही आहे. जे दुःख आज आपण करतो ना, ते सुद्धा परमनंट राहणार नाही आहे. म्हणून पण स्वतःवरचा विश्वास तो मात्र कायम राहणार आहे. परिस्थिती कशीही असो, पण स्वतःवरचा विश्वास मात्र कायम ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.